नमो नमः. आज आपण 9वी संपूर्ण संस्कृतम या पुस्तकामधील स्वागतम तपोधनायाः या पाठाचे मराठीमधून भाषांतर बघणार आहोत. आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येतो की गद्यांशस्य माध्यमभाषया सरलार्थम लिखत, म्हणजे एक छोटा पॅरेग्राफ दिलेला असणार आहे आणि त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर किंवा ट्रान्सलेशन लिहायचं आहे, किंवा तुमची जी माध्यम भाषा असेल त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर आज आपण मराठीतून भाषांतर बघणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. बघा, पहिल्यांदा आपल्या पुस्तकात आहे सुरुवात नेपथ्ये म्हणजे पडद्यातून. स्वागतम तपोधनायाः म्हणजे असं म्हटलंय तपस्विनीचे स्वागत आहे. ततः प्रविशती अध्वगवेशा तापसी, म्हणजे तिथे प्रवासी वेश धारण केलेली, अध्वगवेशा म्हणजे प्रवासी वेश धारण केलेली तापसी प्रवेश करते. आता पहिलं वनदेवतेचं वाक्य आहे. वनदेवता म्हणते आर्ये का पुनः अत्र भवती, म्हणजेच काय, आर्ये आपण इथे का आला आहात. किम प्रयोजनम दंडकारण्य प्रवेशस्य, म्हणजे दंडकारण्यात येण्याचे कारण काय. त्याच्यावर आत्रेयी तिला म्हणते अस्मिन् प्रदेशे बहवः अगस्त्यादयः मुनयः निवसन्ति. काय सांगते ती, तर या प्रदेशात अगस्ती इत्यादी अनेक ऋषी राहतात, म्हणजे अगस्ती ऋषींसारखे अनेक ऋषी या प्रदेशात राहतात. तेभ्यः वेदांत विद्याम अधिगंतुम अत्र आगता. तेभ्यः म्हणजे त्यांच्याकडून वेदांत विद्या शिकण्यासाठी म्हणून मी इथे आले आहे. वाल्मिकी महर्षे हे आश्रमात इह आगतास्मी. काय सांगते ती, वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून इथे आलेली आहे. पुढे वनदेवता त्यावर म्हणते अहो आश्चर्यम, म्हणजे केवढी आश्चर्यकारक गोष्ट आहे, केवढं आश्चर्य आहे. अन्ये मुनयः म्हणजे इतर ऋषी, बाकीचे जे ऋषी आहेत ते वेदांत ज्ञानार्थम वाल्मिकीम ऋषीम उपगच्छन्ति, म्हणजे तिला असं म्हणायचंय इतर ऋषी वेदांताचे ज्ञान मिळवण्यासाठी वाल्मिकी ऋषींकडे जातात. पुढे ती म्हणते कथम अत्र भवती तस्य आश्रमात अत्र अटती, म्हणजेच काय, आपण त्या वाल्मिकींच्या आश्रमातून इकडे कसे येणे केलेत. त्याच्यावर आत्रेयी तिला सांगते तत्र अध्ययने महान अध्ययन प्रत्यूहः उत्पन्नः. काय सांगते आत्रेयी, तर तिथे अध्ययन करण्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अध्ययन म्हणजे अभ्यास किंवा अध्ययन, आणि प्रत्यूह म्हणजे अडथळा या अर्थी. भगवती केनापि देवता विशेषेण दारकद्वयम उपनीतम, म्हणजे काय सांगते ती, की हे भगवती देवतातुल्य अशी कोणीतरी दोन मुले तिथे आणली गेलेली आहेत. कुशलवौ इति तयोः नामनी, तर त्यांची नावं काय आहेत, तर लवकुश अशी त्यांची नावे आहेत. 11 वर्षाणि यावत भगवता वाल्मिकीना धात्री इव पोषितौ रक्षितौ च, म्हणजे काय म्हटलंय 11 वर्षांपर्यंत, 11 म्हणजे 11 वर्षांपर्यंत भगवान वाल्मिकींनी या दोघांना म्हणजे त्या दोन मुलांना अगदी दाईप्रमाणे सांभाळले आणि त्यांचे पालन पोषण व रक्षणही केले. पुढे काय म्हणते ती, उपनयनम कृत्वा त्रयी विद्याम अपि अध्यापितौ. उपनयन म्हणजेच काय, त्यांची मुंज म्हणजेच उपनयन संस्कार करून त्यांना तिन्ही विद्या सुद्धा शिकविल्या आहेत. त्रयी विद्यामपि अध्यापितौ, तिन्ही विद्या त्यांना शिकवल्या. अतिप्रदीप्त प्रज्ञामेधे तयोः. काय म्हणते ती, तर
त्या दोघांची समज आणि धारणाशक्ती अतिशय तीक्ष्ण आहे. न अस्मादृशाः सामान्याः छात्राः ताभ्यां सह अध्येतुं शक्नुवन्ति. काय म्हणते ती? न अस्मादृशाः म्हणजे माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थिनी त्यांच्याबरोबर शिकू शकणार नाहीत. आणि पुढे म्हटलंय यतः. यतः म्हणजे कारण. का शिकू शकणार नाहीत तर पुढे ती सांगतीये कारण. आणि पुढे आपल्याला एक श्लोक दिलेला आहे, तो बघा श्लोक काय आहे. वितरती गुरुः प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे न खलु तयोर्ज्ञाने. तयो इथे रफार आहे. न खलु तयोर्ज्ञाने शक्तिं करोत्यपहन्ति वा भवती हि पुनर्भूयान् भेदः फलं प्रति तद्यथा प्रभवती शुचिर्बिंबग्राहे मणिर्न मृदां चयः. आता या श्लोकाचा अर्थ काय आहे तर ते बघूया. गुरु ज्ञानी म्हणजेच हुशार विद्यार्थ्याला जसे ज्ञान देतो तसेच कमी बुद्धीच्या किंवा एका सामान्य बुद्धी असणाऱ्या विद्यार्थ्याला पण ज्ञान देतो. खरोखर त्यांची ग्रहण शक्ती तो निर्माणही करत नाही आणि नाहीशी किंवा कमी सुद्धा करत नाही. पण फळाच्या बाबतीत मात्र मोठा फरक पडतो. जसे चकचकीत प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या बाबतीत तेजस्वी हिरा समर्थ असतो तसे मातीचे ढेकूळ नाही. हा या श्लोकाचा अर्थ आहे. आता पुढचा संवाद आपण बघूया. पुढे यावर वनदेवता म्हणते अयम अध्ययन प्रत्युह म्हणजे काय? हा अध्ययनातला अडथळा आहे का असं ती विचारते. त्याच्यावर आत्रेयी तिला सांगते अन्यश्च म्हणजे आणखी दुसरा सुद्धा आहे. म्हणजे अजून दुसरा अडथळा आहे. तर वनदेवता विचारते अथ अपरह कह म्हणजे आता दुसरा अडथळा कोणता आहे असं तिने विचारलंय. त्याच्यावर आता आत्रेयी सांगते अथैकदा सह महर्षीः माध्यानदिन सवनाय तमसा नदीतीरम अगच्छत. काय सांगते ती? अथैकदा म्हणजे असेच एकदा ते महर्षी वाल्मिकी माध्यानदिन सवनाय म्हणजे दुपारच्या वेळी तमसा नदीच्या काठावर गेले होते. तत्र वृक्षे एकम क्रौंचयुग्मम आसीत. काय सांगते ती? तत्र म्हणजे तिथे एका झाडावर क्रौंचयुग्म म्हणजे क्रौंच पक्षाची एक जोडी बसलेली होती. सहसा व्याधेन तयोः एकः बाणेन विद्धः. काय म्हटलंय तर सहसा म्हणजे अचानक एका शिकाऱ्याने त्यांच्यातील एकाला बाणाने जखमी केले. पुढे भूमौ पतितं निचेष्टं सहचरं दृष्ट्वा क्रौंची व्यलपत. काय म्हटलंय तर जमिनीवर पडलेल्या मृत जोडीदाराला पाहून क्रौंची पक्षिणीने खूप आक्रोश केला. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा अकस्मात महर्षेः मुखात अनुष्टुप छंदसा अश्रुतपूर्वा दैवीवाणी स्फुरिता. म्हणजेच काय म्हटलंय बघा. तिचा हा करुण आक्रोश ऐकून त्या क्रौंचीचा करुण आक्रोश ऐकून अचानक महर्षींच्या मुखातून अश्रुतपूर्वा म्हणजे यापूर्वी कधीही न ऐकलेली अशी दैवी वाणी अनुष्टुप छंदात बाहेर पडली. त्यांच्या मुखातून बाहेर पडली. आता ती काय आहे? काय म्हटलंय त्यांनी तर तो श्लोक आहे पण तो अर्धाच दिलाय बघा. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमः शाश्वतीः समाहा. म्हणजे काय याचा अर्थ तर ते त्या पारध्याला किंवा शिकाऱ्याला उद्देशून म्हणतात वाल्मिकी ऋषी, अरे पारध्या, या जगात तुला यापुढे कधीही मानसन्मान मिळणार नाही असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे.
पुढे बघा, त्याच्यावर वनदेवता म्हणतीये चित्रम. चित्रम म्हणजे आश्चर्य आहे. पुढे काय म्हणते ती, आम्नयात अनंतरम नूतनः छंदसाम अवतारः. काय सांगते ती, आम्नयात अनंतरम म्हणजे वेदानंतर हा नवीन छंद निर्माण झाला. आत्रेयी पुढे सांगते, तेनहि पुनः समयेन भगवान ब्रह्मदेवः तत्र आविर्भूतः. पुढे काय म्हणते ती, त्याच वेळी ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले. आता तिथे ब्रह्मदेव प्रकट झालेत. महर्षे प्रबुद्ध असी म्हणजे ते वाल्मिकी ऋषींना म्हणतात की महर्षी आपण ज्ञानी आहात. रचय रामचरितम, काय करा तुम्ही, रामचरित्राची रचना करा म्हणजेच रामायण रचा. इति आदेशबद्ध सह वाल्मिकी रामायण रचनायां मग्नः अस्ति. काय म्हटलंय पुढे, असा संदेश त्यांनी दिला आणि त्यामुळे त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वाल्मिकी रामायण लिहिण्यात मग्न आहेत. तस्मात् ब्रवीमि इदानीं तत्र अध्ययनम असंभवम. म्हणजे काय म्हटलंय, ती सांगते की म्हणूनच मी म्हणाले की आता तिथे अध्ययन करणे शक्य नाही. पुढे वनदेवता त्याच्यावर म्हणते युज्यते म्हणजे योग्यच आहे. आणि शेवटी आत्रेयी म्हणते विश्रांतास्मी भद्रे म्हणजे माझी विश्रांती घेऊन झालेली आहे. संप्रती अगस्त्याश्रमस्य मार्गम कथय. आता अगस्ती ऋषींच्या आश्रमाचा मार्ग मला सांग, असं आत्रेयी वनदेवतेला म्हणत आहे. तर बघा, अशा प्रकारे आज आपण स्वागतम तपोधनाया हा जो आपला संवादात्मक पाठ आहे, म्हणजे याच्यामध्ये वनदेवता आणि आत्रेयी यांचा संवाद आपल्याला दिलेला आहे. तर याचं भाषांतर आपण बघितलं. कारण पेपरमध्ये आपल्याला पॅरेग्राफचं भाषांतर करायला येऊ शकतं याच्यामधलं सुद्धा. आणि मी याच धड्याचे 2 व्हिडिओज अजून अपलोड केलेले आहेत. आपल्या 9वीच्या संस्कृतच्या प्लेलिस्टमध्ये ते तुम्हाला सापडतील. हा धडा मी एका व्हिडिओमध्ये समजावून सांगितलाय आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचा भाषा अभ्यास सुद्धा समजावून सांगितलेला आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला अजून बाकी धड्यांचं सुद्धा भाषांतर हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.